तर आता आम्ही निघालो वैजनीला आणि आज आहे शनिवार आहे, आज शनिवार आहे, रविवार. उद्या आता सगळे नंदिनीत होणार आणि सोमवार आहे बेंदूर. बेंद्राचा अजून काय आपण ठरवलेलं नाही, काय करायचं काय नियोजन वगैरे झालेलं नाही अजून. वैरण काढून ठेवल्या भावाला, त्याचा आणाय निघालो कारण की बेंद्रा दिवशी वैरण काढत नाहीत. चला आता वैरण घेऊन येतो मावाला, केल्यानंतर तुमच्याबरोबर शेअर करतो. चला. भाज्याचं एक काय प्रॉब्लेम झाला आहे, भाज्या आता कोण नवीन अशी माणसं कोण आली की मस्ती लय करतोय, भयानक मस्ती करतोय. त्याला काय वाटतं की बाबानो आता ती सोडा आली ते त्याला चकड्याला झोपणार आहे ती वगैरे वगैरे असं त्याला वाटतं. त्यावेळी जागेवर मस्ती करायला चालू करते. सकाळी तो का इथं एवढा बरा भरलेला मी तोवर आणि त्यानं उपकारला. इकडे ड्रायबा शेट, प्रमा शेट, रायफल शेट, कार्तिक शेट. तर आता माळाला आलो आणि 3-4 वजी टाकली ती मस्तपैकी इकडं आणि गावात काढून ठेवले. आणि माळाचं गावात काय होतं विषय, असं बारकाय तेवढं तोडायला लागतं. चोरलंय वैरण येतात, चोर पण अशी वैरण चोरते ते बरोबर कडचं गावात ठेवते ते आणि मधला तेवढा टोका उडवतो. म्हणजे त्या मालकाला पण वाटलं पाहिजे गावात आहे तसं आहे बाबा. आणि कोण चोर आहे ते पण मला माहिती, काय करायचं वाटा येत नाही. बोलली परत आपलंच तोंड दिसणार असा विषय आहे. आता तिथून आपल्या इकडे काढले पाटील मी आणि दोघांनी वैरण भरल्या आणि आज वैरणीचा खरंच केलाय. एवढी वैरण मागं भरल्या आणि ट्रॅक्टर 2-3 वेळा असं वर चाललाय. आता पुढं आहे चढ आणि आपल्याला अनुभव एवढा नाही की ट्रॅक्टरचं बाबा ट्रॅक्टर असं उचललं चढायला कसं चालवायचा वगैरे. म्हणून आपल्या बंदी शेटला फोन केला. बंदीला म्हणलं वाड्यापर्यंत ट्रॅक्टर घेऊन आलोय, एवढं बाबा ट्रॅक्टर काढून ते बाहेर येतो आलो म्हटलाय. आम्हाला तिथं आता पुढं उभं राहिलं पाहिजे ट्रॅक्टरवर, तेव्हा ट्रॅक्टर निघत. अरे लोक तर लागला आहे बाह्या असं एक करत असली तरी भ्या वाटते. वैरणच मागे तेवढे तुम्हाला आता खाली होता शेअर करतो. वैरण चालला ट्रॅक्टर असा जरा चढ लागला रोज चालतो. आणि 4 व्हील आहे आपलं, तर काय ते कळायला पाहिजे का ना बंद्या म्हणला या 4 व्हीलमध्ये टाक आणि हे कर तेव्हा ब्रेक दाबून हे कर ते कर. बरं म्हणलं बाबा ये म्हटले तो वाड्यावर एवढा काढून ते चढाला. बघा ट्रॅक्टर कसं उचलतो शिस्तीत निघालोय. गेअर टाकला आहे मीडियममध्ये आणि दुसऱ्या गेअरमध्ये चालू आहे. जेव्हा या ट्रॅक्टरवर बसेल तेव्हा कमेंट आलेलं भरपूर की आरसा तेवढा बदला किंवा आरसा तेव्हा दिवशी झाला बदलायचं आहे. रायबा शेटनं काम केलं आहे आरशाचं. रायबानं पिकअपचा आरसा मोडला, या ट्रॅक्टरचा आरसा मोडला आहे आणि तो ट्रॅक्टर होता का त्याचा पण एकदा मोडला. आता राहिला आहे फक्त एकच त्या फिगोचा तेवढा आरसा मोडायचा राहिला. ते तेवढं त्याजवळ लावतो त्याच्या मनात समाधान. आणि तो वेर आहे बघा चिटकून काय झालं बिल हो नाही तो बघ इकडं वाडा आहे. इथं आपण पोहणी टाकलेलं आहे वेळा. कारण चढायला बसायचं पाहिजे जेव्हा म्हणतो पाल्याला म्हणते आपण दोघं पुढं उभं राहूया. हा पाल्याचा करतो का नाही वैरून माग बाबा इकडे वाड्याकडे चाक वळती ते. पिकअप आणायला पाहिजे होतं. पिकअप वाहतूक लय होते म्हणून म्हटलं हे न्यावा हत्यार. आला बल्ली शेट आलेले आहेत अशा तऱ्हेने. हे ऑलराऊंडर आहे बरं का, खरंच ऑलराऊंडर आहे. त्याला काय म्हणतो वळू कुठे कसं आहे माग जाऊ दे का. पाल्याला काय म्हणावं अजून जरा अजून 4-5 कवळ आहे ती टाक्या नाही लागलं टाकलं असतं वैरण तर मागे कुठं बघितल्या मागे तेवढी वैरण आहे.
अजून 2-3 वजी टाकाय पाहिजे त्या केलाय घेता पुढं बसलं पाहिजे ना काय डोसक्या पाडलास काही तर आरवज माग बघा केवढा आहे मी जोडली मोबाईल काढतो बाबा थांब का डोकं आणतो थांब वाईट वैरण नाही पडलेली हाय हाय आणली गे जामला राहील चप्पल अडकलं बल्ल्या ब्रेक मध्ये बाबा मग सांगतोय काय कसं होत चालतंय एवढं वाड्यापासून आणि त्या विहिरीपासून घे तेवढा व्यवस्थित पुढे करते काय हा येऊ दे येऊन दे हाय मागे जा का अरे निम्या पुला वाईस पण द्या रस्ते गेले पाहिजे रस्त्यावर हे बघा पल्लीचे आता ट्रॅक्टर काढायला लागले रिवर्सने ट्रॅक्टर काढायला लागले त्या दिवस वाट गेला आहे त्यामुळे त्यांना अनुभव आहे बरं ट्रॅक्टरांचा घेऊ नाही रस्त्यावर कोणी उसा ट्रॅक्टर आहे आणि काही तो विराय चिटकून त्याला म्हणून आम्ही म्हटलं आम्ही काय चढायला काढत नसतोय बल्ली शेड जिंदाबाद हो केवढं चढ मागतो बाबा इथलं कोबा चालू होते उभा राहून कडे ट्रॅक्टर चालू होते आईच्या गावात अरे उभा राहून चालू होते हा अनुभव पाहिजे तू चल तुला सोडाय तू सोडायचं चल गाडी आहे तिथं राहू काय उभा चढाय रे होय उचला लागले आता मग तिथपर्यंत रिवर्सने नेतो वैरण आपल्या फॅमिलीला दाखवायला राहिली वैरण किती भरल्या बघा बघा आईच्या गावात वाईट वैरण नाही आता मग ते रिवर्सनच दाखतो तिथपर्यंत आपल्या कॉर्नरपर्यंत वस्तीला वाट गेलं तिथपर्यंत काय बंदी शेट आपल्या मला जवळ असतं काय आपल्या नसतं जवळ बाबा दिवसच जाऊया उभा राहायला लागेल चल तुला तू सोडायला म्हणजे बाल्ल्याबरोबर तुला सोडतो आणि ते गाडी आपली आता कसं करायचं मी गाडी घेऊन येतोस हा मी गाडी घे की तू आता पुढे बसले जातं ट्रॅक्टरवर मी गाडी घेऊन आलो पहिलं पुढे आणि
वज एका साईडला कमी हो का इकडे. ते बाबा थोडं राहिले वाटत तेवढा पूर्ण आईच्या गावात डबल्या पप्पू बावड्या थोडं राहिले पाल्या ये लवकर. वैरण काढायचे बाजा शीटला काढलेले आपण. टार्गेट एकच चोराडे म्हणून सुलतानला भेरकेटच लावले. आज झुपायचं तर आता रायबाला तर आता उद्या हा वाट गेलं खाली कारण की रायबाला का झोपलेला नाही. परत 2 दिवस सुट्टी आहे. बिंदूर आला उद्या रविवार एवढं टाकतो कारण की ही शेट विसरतील आणि ती म्हणून रायबाला झोप्या ट्रेन करायचं कान बघते बाबा बसतोस का बाबा जरा. तर काय झाला विषय काल आपण काट्या झोपलेलं ती म्हणते ती जरा दाव झोपा मग ते दाव टाकली आता पुस्तक केले जाऊ न तर राहू द्या ना तापाचं तेवढं सोड नुसतं सोडून ठेवतो कालच्या मला कसा मला माझा थांब जरा हे काय बरं लाक मारायला नको ते लय देत बांधतो नाही असं लय माग सर पुढं मी नाही ह्याच्यावर जागेवर वाण्यावर कोणीतरी मानेवर जाऊ दे का लिहू नका नाम ते काल नेलं का फुल थांबा जरा आपण गाडीन जा त्या काय डाव्या लक्ष ठेवून नसतं बाकी त्या डाव्यावर राहू दे. येत नाही तर आता थांबू जरा स्टॉप कर घे म्हणलं घ्यायचे चालू असं चल तर भाज्याला घेऊन गेले तिनं निम्म्यातनं मागं आणलंय कारण भाज्या लागला काय लईच. तर विषय असा झाला आहे की भाज्याला पत्री मारली भाज्या बसून होता जवळजवळ 2 महिने झाले 1.5-2 महिने झाले त्यामुळे पत्री काय झाली नक्या वाढली पत्री राहिली आत आणि आम्ही 2 दिवस झाले चालू होती त्यामुळे पत्री काय नाही अशी बाहेरच्या साईडला सरकली त्यामुळे हे पाय तो लपकं टाकत होतं. मी मागाशी जरा बघितलं बारकाईनं तिरका पायटा म्हणजे लपकतच चालत होता खाली पत्रीत पोचत असणार आहे. आता उद्या बोलून घेतली असं पत्र्या मारतो नवीन साहेबांनी मस्तपैकी सुलतान शेड गेली बघा निघणार आणतं मागे कळतंच उद्या काय झालं इच्छा गावात. तर आता इथं साफसफाई गेली इथं भाज्याला पाडायचं म्हणते भाज्या काय पडतोय त्या सोडून रायबाचंच अवघड आहे. त्यासनं बघितलं रायबानं बघितलंच बहुतेक दिसला काय तुम्ही रायबाला असलं गेलेलं बघत ह्या जागाड्यात पाय टाकलेलं बारके पण त्याचा तावून भेटते. चला घेऊया भाज्याला होय बघा काल तुझ्या दोन्ही लिंगात नांदाय माझे नका येऊ पुढला आड्याला दावा पाहिजे दावा होतो दावा मला वाटतं ते शिला बिलायला नाही त्या चाक टाकून काय झाले तापच नाही असं शिलाकडे मांडते तुमची तसं नाही काय करतोय असं पाय पडून टाकलं त्यामुळे बसते पत्री तुम्हीच मारली ना तुम्हीच मारली पत्री
हा पत्री काढली आपण काढून नका ते पत्री नाही पत्री नाही पत्री नाही त्याला अहो एका पायानं असं एका पायाला लागतो रायबंद मागला पाहिजे कसं अडकलं माहिती पाया सध्या घालून सुट्टी करणार होता बस का सुट्टी झाली म्हणजे मी सरकारनं गेलेलो कुठलं माहिती काय पाईप काढ्या का पाईप तिकडे बोलून काढ्या पाईप लागायची नाही हो लागले यारांना उद्या वाटते सर मागे बरोबर का आपण नाही सोडू तिकडे बारा या चल तुझा काय बघ बोलतो लागला तिथं बारा पुढे जरा पुढे वाडा शिंग कुठं हे काय बरं सोनं करायचं तर आता बस मी खाली टाकतो बसत खाली बसतो का नाही ना बरं म्हणजे आम्हाला आपला मागे लवकर काय झाली पत्रीची गरज आहे पत्रीची पत्र लपाकतोय का त्याच्यामुळेच काय चांगल्या हार्डमध्ये लावा कुठला पाय लपाकतोय गावा हे कुठला आहे मग होय डावाच आहे का सप्पई झाली एकदम म्हणजे असं सप्पई झाल्यामुळे तो खड्यात पण त्याला येत असेल जरा है ना खड्यात दाबकतो ते दोंडा बिडा रुतला नसेल ही बाय कसं पसरलंय आले तिला काय झालं पोरा सपवते त्यानं आता पत्री मारली आणि परत व्यायाम दिला चालेल का चालणार लगेच हा आता उद्या बेंदूर परवा दिवशी बिंदास शिवराज कसा कसला काय शिवराज पप्पाने व्हिडिओ बघितला म्हणजे फोडेल तुला सुट्टी लागली हा नाही सुट्टी येते हा नाही कॉलेजला आहे मग काय विषय नाही सारा बोट काढतो बाबा पाय फिरवा झालं आमच्या नाता भाव कावा याचं तिथे जरा आज लोड आहे का माझा एक मला मदत करा वैरण काढून देस पत्र्या ते नव चारी पण म्हणजे एका पायाला 2-2 मारताय का 2-2 मारा हा म्हणजे काय विषय होईल काय झालं नाही पाहिजे कारण त्याला आता काढायचं आहे बिनजोडच्या मैदानात कारण नको आहे आता आपल्याला ती झालं ती झालं दुखत असेल जेवायला लागलं तर जमलं पाहिजे आता आपल्यासारखं घालवला सरळ घालवून मोळा तर काय आयला ती हा हातात घ्या ती बैल असते तिथं गोस केलं तर आपण तुम्हाला भ्या वाटतं दिलं तिकडे घे काय नाही काय कारण काही दररोज मी गावाला सापसतोय दररोज सकाळ संध्याकाळ पिल्या गेला तुला नाही नवीन गाडी पाहिजे त्या काय रे त्या गाडीने काय होती त्या गाडीने काय होती जेव्हा गेला त्याला फोन लाव कुठं वेळ निघाला काय काशी बर काशी कोण जायले याला गाडी नाही का आम्ही
देवाला जाणार आहे का नाही? तर अशा प्रकारे भाज्याला दोन्ही बाजूला पत्र्या मारून घेतलेल्या. हा शिकाय सोप्पा येईल काय यो तुमच्या हाताखाली आले शिकवणार का आम्हाला? हा वर्षभर काय असा लागेल. वर्षभर वर्षभर बघा तिकडे पडलं त्याच्या पुढं वर्षभर यायला लागणार तर गणपती शिकतो काय तुम्ही कुठे शिकला? आमचं जाती नाही म्हणजे हरच आम्हाला शिकायला लागते. मासे पिला का पोहा शिकायला लागतं. तरी पण लहानपणी बिन शिकवता काय मनानं शिकलाय मास्तर मास्तर हेच की. त्यांच्या म्हणजे बघून का बघून बघून लय ना काय मग बाबा जातीच्या आदत कसलं पाहिजे ह्याच्या काय बरं गाजरागत एवढ्या मोबाईल द्या. हा सुलतान अजून पत्रे बित्री ते ह्याला का ना त्या दाखडागत आहे. मला गेली गेली वाढते वाढत बाहेर असतो ना काय तू आता गाडीत फक्त आता पाय जर याला पडला तर लय घाण अनवाने पाय आपल्या. अँगलवर बारडी टाकली डोसक्याला तापलं. काय लागला ओके ही या जाऊ जर चालू बघायला फक्त संकट वळायचं नाही बरं का शिवराज. संकट दोघं फिरू नका नाही पळून जाणार ते येतेच ती सारखं. त्याला जरा कळस नाही पत्र्याचं नव्हते काढून काढून ठेवलेले त्या मागडी तिकडं कुठे लपकत होता बरं का. संकट फिरू नका संकट सांगते संकट फिरू नका. थांब थांब बाजा बाजा हो 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 थांबा 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 ओके हो 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 गाडी नवीन आहे हो 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 तो तिकडे अजून या तू असं पुढे ये. रोहन तिकडे घे नवीन मी आलो गाडी अडवू घेऊन तिथे 4-5 दिवस झाली ती. आज जाऊ दे डायरेक्ट व्हायचा साईपासून सगळेच. अजून पारा त्याला अंगाला नाही व्हायचं. दोन्ही बाजू झाला काय आलू द्या नाही काय बोलणार हो लागल माग पाईप लागल. आपलं उभं राहिलं तिकडे राहू द्या. पाठ घेतलं कोणी इकडे उभं पाहिजे तिकडे नाही आलं ते त्याला माहीत झालं काय मार आपल्या इथं आता त्याच्या एवढे वाढत नाहीत ना त्याच्या नाही त्याचं वाढत 3-4 वेळा केलं तेव्हा होय ह्याच्या 3 वेळा होतील तेव्हा त्याची एकदा होती.
हे पण पण मी म्हणावं घ्याला पत्रे नाही नको त्याला. त्याला ना लय कट्टी नाही सुलतान नाही पत्ती. आता ही वाकतंय का नाही त्याची वाकत नाही अशी पत्रे. लय कट्टी नाही. उधर त्या वाढल्या का नाही ते. उंदीर नक्की जण त्यात 4 बोट्याचं अंतर राखता नाही 4 जिवायला लागलं काही लागल्यावर काही नक्की वाढले का चेष्टा झाली. एकशे पाकच काढलीस नाही त्या दिवशी करायची होती त्या बैलांच्या वर घर कोण नव्हतं मी एकटाच होतो. नक्की होते काहीतरी कासरा बसल्यामुळे एका दिवशी झालं असं. जखम झाली असेल काय आज करतोय लगेच जीवच बाहेर काढतो जोरात कळत असणार आहे मग काय दिसते मधी बिधी लागली का नाही? बघा सुचात बघायला की बोट बघा काय नाही तुम्ही हात घालायला आणि बैल हाला एकच लागलेला असलं म्हणजे त्याला लगेच येतो. आता फिरव बघू सुशांत मागं. थांब लागलं असतं म्हणजे ही लावून दिली नसते बघ की बघा फर्स्ट आहे का? आहे का काय नाही. तुम्ही गोड घालायचं आणि ते हाला एकच हा. जाईल तुम्हाला वाटलं तिथं लागेल बरोबर. शिवणी. नाही. नाही. नाही ते थकत असेल पाहिजे त्यामुळे ते झिंजडत असेल. नक्क्याने वाढली घेऊन गेला खातो बस आपलं येत नाही रे. किती पडला तिला डाबरा नाही हे नक्की चढते का ना त्यामुळे तिला डाबरा काय आतल्या बाजूला मारा. चढते का ते? तिरका पाय म्हणतो का नाही तिरका चालतो त्याच्यामुळे तिरका पाय पडतो ती आतली आहे, आहे ना. चढते त्याला. काय करते मग ती? काय व्हायला मग ती? ह्या नक्कीला चढायची असते ह्या दोन बाहेर ही एक आणि ही एक ती नक्की अशी दिसते खालवर. आतली नक्की बारकी आहे. लेवल करायचं ना आता काय घेऊन नक्कीची शेडा मारा की सगळं मारलाय की खायली आतल्या बाजूला मारा. हातल्या बाहेर बाजूला लावते. बघायचं का तुम्हाला बघा. आणि बघा कात करे हे का? मारलं ते का? खायली खायली हे जाऊ पुढला मारा शेडा. नाही काय होत नाही काय होत नाही. असली एखादी पट्टी आहे का ना त्याला ते जास्त आहे होतो आतली नक्की बारकी आहे. जाऊ का सुशांत अंगो नाही अजून भाजी